नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. इतर मागासवर्गीय आयोग विधेयक संसदीय समितीकडे. देशातल्या 5 शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा तेल कंपन्यांचा निर्णय. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णतः सुरक्षित, यंत्रात फेरफार करून दाखवण्याचं निवडणूक आयोगाचं आव्हान. राज्यातल्या 28 शहरांमध्ये विविध प्रकल्पांचं आज ई-भूमिपूजन आणि मराठवाडा हागणदारी मुक्त करण्याला प्राधान्य देण्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचं आवाहन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संपलं. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकासह इतर अनेक महत्वाची विधेयकं पारित झाली. तसंच अनेक महत्वपूर्ण विषयांवर दोन्ही सदनांमध्ये चर्चा झाली. या सत्रात लोकसभेत 24 विधेयकं सादर झाली आणि त्यातली 23 मंजूर झाली, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली. तर राज्यसभेत 14 विधेयकं मांडली जाऊन त्यावर चर्चा झाल्याची माहिती राज्यसभा अध्यक्ष मोहम्मद हमीद अन्सारी यांनी दिली. इतर मागासवर्गीयांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या आयोगासंबंधीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं, मात्र राज्यसभेत ते मंजूर होऊ शकलं नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आल्यानं यासंबंधी घटना दुरुस्तीचं विधेयक लांबणीवर पडलं आहे. या वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 आठवडे आधी सुरू झाल्यामुळे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणं सुलभ झालं आहे. येत्या 1 मे पासून देशातल्या 5 शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दररोज बदलणाऱ्या दरानुसार हे दर बदलणार असल्याचं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. प्रारंभी पुदुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगड या 5 शहरातले हे दर बदलणार असून टप्प्याटप्प्यानं देशभरात ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या नवीन पद्धतीमुळे दरात मोठे चढ-उतार जाणवणार नाहीत, असा दावा अशोक यांनी केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ही पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा करत कुणीही या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा, असं आव्हान भारतीय निवडणूक आयोगानं दिलं आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत या यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा दावा काही राजकीय पक्षांनी केला होता. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा आगामी 10 दिवसात संगणक तज्ज्ञ आणि मतदान यंत्र तज्ज्ञांनी आयोगाच्या कार्यालयात येऊन या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा, असं आयोगानं म्हटलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 16 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी मंडळानं काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन मतदान यंत्रांविरोधातल्या तक्रारींचं निराकरण करण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनी मतदान यंत्रांना केला जाणारा विरोध चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. अन्य पक्षांबरोबर एकत्र येऊन मतदान यंत्रांना विरोध केल्याबद्दल वीरप्पा मोईली यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. राज्यातल्या शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं शासनानं हाती घेतलेल्या अमृत आणि नगरोत्थान या अभियानांच्या माध्यमातून राज्यातल्या 28 शहरांमध्ये 1,622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. एकाच वेळी विविध प्रकल्पांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ई-भूमिपूजन करण्याचा राज्यातला हा पहिलाच उपक्रम असल्याचं नगर विकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी सांगितलं. या प्रकल्पांमध्ये मराठवाड्यातल्या अहमदपूर आणि मानवत या शहरांमधल्या पाणीपुरवठा योजनांचा तर हिंगोलीतल्या भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या सूचना आयकर विभागानं दिल्या आहेत. जर आधार क्रमांक संलग्न केला नाही तर या खात्यावर व्यवहार करता येणार नाहीत, असं आयकर विभागानं म्हटलं आहे. विशेषतः जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत नव्यानं उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र NewsOnAIR.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
मराठवाड्यातली सर्व गावं हागणदारी मुक्त करण्याला प्राधान्य द्यावं अशा सूचना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल प्रशासनाला दिल्या. मराठवाड्यातल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी काल औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर लोणीकर वार्ताहरांशी बोलत होते. येत्या 6 महिन्यात संपूर्ण मराठवाडा हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार लोणीकर यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात सर्वात प्रथम जालना जिल्ह्यातील परतूर, जाफराबाद तालुके हागणदारी मुक्त झाले आहेत. पर्यटन स्थळ विकासासंदर्भातली आढावा बैठक लोणीकर यांनी घेतली. औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांना जालना जिल्ह्यातल्या पर्यटनाकडे आकर्षित करण्यासाठी पर्यटन स्थळं विकसित करावीत अशा सूचना लोणीकर यांनी या बैठकीत दिल्या. बीड जिल्ह्यातली लहान मुलं, तरुण आणि प्रौढ व्यक्ती तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहाव्यात या उद्देशानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात तंबाखू नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असून तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशन आणि औषधोपचारांसह इतर सहाय्य विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊन बीड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. NS चव्हाण यांनी केलं आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता नाकारण्यात आली असतानाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून चुकीचा अंतरिम आदेश घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हिंगोली इथल्या डॉ. हेडगेवार स्मृती रुग्णसेवा मंडळाच्या दंतवैद्यकीय महाविद्यालयाला 30 लाख रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानं ठोठावला आहे. भारतीय दंत वैद्यक परिषदेनं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. गुन्हे अन्वेषण विभागाच्या जीपनं दुचाकीला धडक दिल्यानं 2 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. जालना शहराजवळ चंदन झिरा इथं काल सकाळी हा अपघात घडला. मृत दोघे बहीण भाऊ असून औरंगाबादहून काम आटोपून ते परभणीला जात होते. दुचाकी चालवणारे त्यांचे वडील गंभीर जखमी आहेत. राज्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी या एवढ्या एकाच मुद्द्यावर विरोधी पक्ष एकत्र आले होते. ती काही निवडणुकीसाठी केलेली युती नव्हती असं काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. इतर मागासवर्गीय आयोग विधेयक संसदीय समितीकडे. देशातल्या 5 शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा तेल कंपन्यांचा निर्णय. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णतः सुरक्षित, यंत्रात फेरफार करून दाखवण्याचं निवडणूक आयोगाचं आव्हान. राज्यातल्या 28 शहरांमध्ये विविध प्रकल्पांचं आज ई-भूमिपूजन आणि मराठवाडा हागणदारी मुक्त करण्याला प्राधान्य देण्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.